स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांच्या आपल्या स्वामी सूत्र ब्लॉग या चॅनलवर मनापासून स्वागत. स्वामी भक्त हो, आज अक्षय तृतीया. अक्षय तृतीयेनिमित्त तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. अक्षय तृतीया म्हटलं तर अक्षय म्हणजे कधीही न संपणारा, आणि आजच्या या अक्षय तृतीयेच्या निमित्ताने आपल्याला स्वामी संदेश ऐकायचा आहे आणि कायमचं स्वामींचं होऊन जायचं आहे. कारण अक्षय तृतीयेच्या दिवशी केलेली कुठलीही गोष्ट ही दुपटी तिपटीने वाढतच असते. तसंच आपली स्वामी सेवा देखील आपल्याला वाढवायची आहे आणि म्हणून हा संदेश आवर्जून ऐका. तर स्वामी भक्त हो, स्वामींबद्दल जर बोलायचं म्हटलं ना तर स्वामींबद्दल तुम्ही आम्ही काय बोलणार, कारण स्वामी म्हणजे ब्रह्मांड नायक. आणि या ब्रह्मांड नायकाबद्दल बोलायचं म्हटलं तर लहान तोंडी मोठा घास. स्वामी काय, स्वामी तर आपला श्वास. स्वामींबद्दल बोलायचं म्हटलं तर लहान तोंडी मोठा घास. स्वामी काय, स्वामी तर आपला जणू श्वास. जसं श्वासाविना जगणं अवघड, तसंच स्वामींशिवाय जिवंत राहणं अवघड आहे. बऱ्याचदा लोक स्वामी भक्तांना विचारतात की एवढं काय स्वामी स्वामी करतात. तर अशा लोकांना एकच सांगावंसं वाटतं की जेव्हा सगळे सोबत होते ना तेव्हा स्वामी होते, पण जेव्हा कोणीही सोबत नव्हतं, जेव्हा मी एकटा पडलो होतो, तेव्हा मात्र माझे स्वामीच माझ्यासोबत उभे होते. फक्त माझे स्वामीच माझ्यासोबत उभे होते. म्हणून स्वामी आपल्यासाठी काय आहे हे आपण दुसऱ्यांना पटवून देऊ शकत नाही. हे आपल्यालाच माहिती आहे आणि आपल्या स्वामी माऊलीला माहीत आहे. स्वामी काल होते, आज आहे आणि उद्याही शेवटी आपल्यासोबत फक्त स्वामीच राहणार आहे. त्यामुळे स्वामींशी प्रामाणिक राहायचं आणि स्वामींशी एकरूप होऊन जायचं. स्वामींशी एकरूप होण्याचा एक सोपा मार्ग म्हणजे स्वामींचे संदेश ऐकणे आणि त्या पद्धतीने जगण्याचा प्रयत्न करणे. जसं जसं आपण स्वामींच्या म्हणण्याप्रमाणे जगू लागतो, वागू लागतो, तसं तसं आपण स्वामींच्या जवळ जाऊन पोहोचतो. तर आजचा स्वामी संदेश तुम्हाला ऐकायचा असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत आवर्जून बघा. चला आज स्वामी महाराज आपल्या भक्तांना काय सांगत आहे हे जाणून घेऊया. स्वामी आपल्या भक्तांना सांगतात की अरे, जिथे इतर लोक व्यावहारिक होतात तिथे तुलाही व्यावहारिक होणं गरजेचं आहे. तिथे तू देखील व्यावहारिकपणेच राहत जा. प्रत्येक ठिकाणी भावनात्मक होऊन जगलास तर त्रास फक्त तुलाच होणार, मग ते नातं असलं तरीही. अरे, तू काय आहे हे प्रत्येकाला सांगण्याची गरजच नाही. फक्त तू माझ्या नजरेत कसा आहे हे तुझ्यासाठी महत्त्वाचं आहे. म्हणून माझ्या नजरेतून तुझी किंमत कधी कमी होणार नाही असं जगण्याचा प्रयत्न कर. बाकी सांभाळायला आम्ही आहोत. अरे, हे जग कसं चालतं आणि ह्या जगातील लोक कशी असतात हे ओळखणं मात्र तुझ्यासाठी गरजेचं आहे. कारण ह्या जगातील लोकांशी कुठे आणि कसं वागायला हवं हे ज्याला कळतं ना तोच ह्या जगामध्ये टिकू शकतो. बऱ्याचदा तू भावनात्मक दृष्टीने विचार करून मनाने लोकांना जिंकण्याचा प्रयत्न करतो, परंतु ही लोक तुझ्याशी मात्र डोक्याने खेळत असतात. आणि जी लोक सतत तुझ्याशी डोक्याने खेळण्याचा प्रयत्न करतात अशा लोकांसमोर तू यशस्वी कधीच होऊ शकत नाही. त्यामुळे भावना जपायलाच हव्या, परंतु प्रत्येक वेळेस भावनात्मक होऊन चालणार नाही. तर कधी कधी स्वतःला जपण्यासाठी तू डोक्याचा वापर करून लोकांना ओळखायला शिक. तुझ्याकडे थोडीशी चालाकी ही असायलाच हवी, पण हो, ही चालाकी दुसऱ्यांना त्रास द्यायला नव्हे तर स्वतःचा इतरांपासून बचाव करण्यासाठीच असायला हवी. हे मात्र सदैव लक्षात घे. आणि एकदा तुटलेल्या नात्याचा विचार मनातून काढून टाक, कारण मेलेल्या फुलाला पाणी टाकून काहीच उपयोग होत नाही. तुझ्या भविष्याबाबत नियोजन दमदार असू दे, तरच तुझं आयुष्य हे तुला रुबाबदारात जगता येईल. हे बघ, लोकांना माफ करायला शिक. लोक तुझ्या बाबतीत चुकत असतील, तुझ्याकडे माफी मागत असतील तर त्यांना माफ कर. त्यांनी माफी नाही मागितली तरीही तुझ्या मनातून त्यांना तू माफ कर. पण अशा लोकांवर विश्वास मात्र तू फक्त एकदाच ठेव. परत परत अशा लोकांवर विश्वास ठेवायला जाऊ नको. आयुष्य जगत असताना भरभरून जगायला शिक. आयुष्यात प्रत्येक क्षणाकडून आनंद मिळवायला शिक आणि प्रत्येक आनंदात समाधान मानायला शिक. कारण जेव्हा तू समाधान मानायला शिकशील तेव्हाच खऱ्या अर्थाने तुला सुख प्राप्ती होणार आहे. या व्यतिरिक्त तू तुझ्या आयुष्याकडून फक्त अपेक्षा करू लागलास तर तुझ्या अपेक्षा ह्या कधीच पूर्ण होणार नाही. कारण अपेक्षा ह्या कधीच कुणाच्या पूर्ण होत नाही. एक अपेक्षा संपली की दुसरी अपेक्षा चालूच असते. एक इच्छा मागे दुसरी इच्छा ही उत्पन्न होतच असते. म्हणून कुठे थांबायला हवं, कुठे माघार घ्यायला हवी हे तुझं तुला कळायला लागलं की सुख देखील तुला आपोआप गवसत जाणार आहे. अरे, काही चांगले विचार समजून घेतल्याशिवाय वळत नाही. बाहेर पडल्याशिवाय जग कळत नाही.
मीपणा सोडल्याशिवाय माणसाची मनं जुळत नाही, कुणासाठी धावून गेल्याशिवाय माणुसकी उजळत नाही, कष्ट केल्याशिवाय सुख मिळत नाही आणि संगत चांगली असल्याशिवाय आयुष्य घडत नाही, संगत चांगली असल्याशिवाय आयुष्य घडत नाही. म्हणून ह्या जगातील लोकांची संगत धरण्यापेक्षा तू अध्यात्माची संगत स्वतःला लावून घे. तुझं आयुष्य सोन्यासारखं झाल्याशिवाय राहणार नाही. चांगलं काय वाईट काय हे तुला फक्त अध्यात्म शिकवू शकतं, कारण अध्यात्मामध्ये कधीही स्वार्थीपणा नसतो. तुझ्या जवळच्या व्यक्तीला अचानक तुझ्यामध्ये कमीपणा दिसू लागला ना, तर तो कमीपणा तुझ्यामध्ये नाही, तर त्याचा अर्थ असा होतो की त्या व्यक्तीला तुझ्याशी तुलना करण्यासारखं कोणीतरी दुसरं मिळालं आहे आणि म्हणून तुझ्यात कमीपणा ती व्यक्ती शोधू लागली आहे. म्हणूनच वेळीच सावध हो आणि अशा व्यक्तीसाठी वारंवार स्वतःला बदलवू नको. स्वतःचं असं अस्तित्व आहे हे मात्र विसरू नकोस. आणि मुख्य म्हणजे स्वतःला कधीही कमी समजू नको. प्रत्येकामध्ये चांगले आणि वाईट दोनही गुण असतात. दोन व्यक्ती कधीच सारख्या नसतात हे ज्याला कळालं त्याचंच नातं खऱ्या अर्थाने निभवलं जातं. हो, पण जे तुझ्याकडे चुकीचं आहे, जे तुझे अवगुण आहे ते कोणी तुला सांगितले तर ते ओळखायला शिक आणि त्यामध्ये सुधारणा करायला शिक. पण वारंवार जर तुला कोणी सतत बदलायला सांगत असेल तर मात्र तू दुसऱ्यांसाठी स्वतःला कधीही बदलू नकोस. फक्त समोरच्याच्या समाधानासाठी जर तू स्वतःला बदलत असशील तर हा निव्वळ वेडेपणा आहे हे मान्य कर. शांत राहणं बऱ्याचदा समस्यांवर औषध मानलं गेलं आहे. शांत राहणं बऱ्याचदा अनेक समस्यांवर औषध मानलं गेलं आहे. पण तरीही असं असूनही मान, सन्मान आणि स्वाभिमानावर जर कोणी वार करत असेल ना, तेव्हा तू तुझं तोंड उघडणं देखील तितकंच गरजेचं आहे. अरे, भाकरी करपली म्हणून आचारी म्हणतो की तवा बदला आणि लोक लगेच तवा बदलतात, परंतु तरीही पुन्हा एकदा भाकरी करपते तेव्हा तो आचारी म्हणतो की पीठ बदला आणि लोक पीठ बदलतात. त्यानंतर पुन्हा ही भाकरी करपते तेव्हा तो आचारी सांगतो की आता पाणी बदला आणि लोक पाणीही बदलतात, तरीही ती भाकरी करपलीच जाते. पण या सगळ्या गोष्टींमध्ये तो माणूस हा विचार करत नाही की आता आचारी बदलण्याची वेळ आलेली आहे, बाकी सगळ्या गोष्टी व्यवस्थितच आहे. आणि नेमकं तुझ्या बाबतीतही बऱ्याचदा असंच होतं. काही लोक तुझा फक्त गैरफायदा घेतात आणि तुझं नुकसान हे वारंवार होत असतं. पण तरीही तू अशा चुकीच्या लोकांवर डोळे झाकून विश्वास ठेवतो, त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून चालण्याचा प्रयत्न करतो आणि अपयश हे सतत तुझ्या पदरी पडत असतं. पण तुझ्या मनात एकदाही असा विचार येत नाही की जे काही आपल्या आयुष्यात घडत आहे ते ह्या व्यक्तीमुळे घडत आहे. म्हणून वेळीच सावध हो. जी व्यक्ती तुला अधोगतीकडे घेऊन जात आहे, जी फक्त तुझं नुकसान करण्यासाठी आलेली आहे, अशा व्यक्तीपासून 4 हात लांब राहायला शिक. म्हणून तुला सांगतोय, तू आमची कास धर, आमच्या सेवेची जोड तुझ्या आयुष्याला लावून घे. बघ, तुला आमची सेवा करायची आहे ना, तेव्हा तू घड्याळ पाहू नकोस. तुला आमचा प्रसाद खायचा आहे ना, तर चव बघू नकोस. तुला आमचं कीर्तन ऐकायचं आहे ना, तर जागा बघू नकोस. आणि तुला समर्पण करायचं आहे तर खर्च बघू नकोस. आणि तुला जर आमची कृपा मिळवायची आहे तर तुझी गरज काय आहे हे बघू नकोस. कारण जो आमच्यासमोर हात जोडतो त्याच्यावर सदैव आमच्या कृपेचा वर्षाव होतच असतो. त्याच्यासाठी काय चांगलं आणि काय वाईट हे आम्ही अगदी उत्तमरित्या जाणतो. म्हणूनच जीवन हे मजेत जगायला शिक, वर्तमानात जगायला शिक. कारण पश्चाताप भूतकाळ बदलू शकत नाही आणि तुझी चिंता भविष्य घडवू शकत नाही. म्हणून तुझ्याकडे वर्तमान आहे, त्या वर्तमानात जगायला शिक, आनंद घ्यायला शिक. आणि ह्या वर्तमानात जगत असताना तुझ्या स्वामींना सोबत घेऊन चालायला शिक. नक्कीच तुझी ही स्वामी माऊली तुझी साथ कधीही सोडणार नाही. भूतकाळात झालेल्या चुकांना माफी देऊन वर्तमानात तुझा हात पकडेल आणि तुझ्या भविष्याच्या दिशेने तुझी ही स्वामी माऊली तुला स्वतः घेऊन जाईल. फक्त तू या स्वामी माऊलीवर एकदा विश्वास ठेवून बघ आणि त्यांची प्रचिती घे. बघ, जेव्हा आमचा भक्त अशा पद्धतीने आमच्याशी एकनिष्ठ राहतो त्याला आम्ही देखील एकच सांगतो, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. स्वामी भक्त हो, स्वामी संदेश कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. पुन्हा भेटूया नवीन स्वामी संदेश घेऊन. तोपर्यंत स्वस्थ रहा, मस्त रहा आणि संदेश ऐकत रहा. धन्यवाद.